हॅलो, तर मग आज मला बनवायचे होते मेथी आणि डिंकाचे लाडू. तर त्यासाठी मी मेथी दुधामध्ये छान अशी भिजून घेतली होती. तर ही मेथी मी 1 तासभर अशी भिजून दिली होती. तर लाडू बनवण्यासाठी मी घेतला होता डिंक, काजू, बदाम, अळशी, बडीशेप आणि भोपळ्याचे बी आणि सूर्यफुलाचे बी. त्यानंतर घेतलं होतं गव्हाचं पीठ, बेसन पीठ, खोबरे, गूळ आणि त्याच्यानंतर घेतलं होतं शेंगदाणे आणि मी मेथी 1 तासभर दुधामध्ये भिजत घातली होती. तर शेंगदाणे छान असे मी भाजून घेतले होते. त्याच्यानंतर काजू बदाम भाजून घेतले, अळशी भाजून घेतली, परत मगज बी भाजून घेतले होते आणि खोबरे हे लो गॅसवर छान असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर टाकायचं कढईमध्ये गव्हाचं पीठ, त्यामध्ये मिक्स करायचं बेसन पीठ आणि तूप टाकून हे पीठ मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं. तर गोल्डन कलर येईपर्यंत छान असं मी पीठ भाजून घेतलं होतं आणि खूपच छान असा सुगंध येतो. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकला होता थोडा थोडा करून डिंक आणि तोही भाजून घेतला होता आणि गूळ छान असा वितळून घेतला होता आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले होते. त्याच्यामध्ये टाकलं होतं सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि सारण खूपच असल्यामुळे डिवाइड असं मी पीठ करून घेतलं होतं आणि त्याचे मी लाडू बनवून घेतले होते आणि खूपच छान असे लाडू होतात आणि खूप प्रोटीन मिळतं त्याच्यापासून, कॅल्शियम मिळतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.